नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. बस ना. तर आता आम्ही निघालो आहे रिक्षामध्ये आणि आमचा हा गणपती बाप्पा. तर चला आम्ही निघतो आता, नंतर बोलतो. बस मी आले बापरे, आणि रिमझिम पाऊस पण सुरू झाला आणि म्हणजेच मी आले इतके पटापट आले, दम लागला एकदम. आणि चला मी आता जेवण करते आणि आद्विकला पण खायला देते, मी पण खाते, नंतर मग तुमच्याशी बोलते. तर जस्ट आता मी आद्विकला ना तुपाची चपाती ना गरम करून मस्त दुधात रोल करून खाऊ घालते है ना. दूध का भाजीसोबत खातो. सकाळी पण आद्विकला काही खाऊ घातला नव्हता, तो तसाच गेला होता. आता एक चपाती खाऊ घालून देते मी. हा उद्या स्कूल आहे माझी. नाही उद्या सुट्टी. स्कूल कधी सुट्टी. कोण आता उद्या सुट्टी ना. काकाला विचार आज सुट्टी आहे का, ते बोलले ना नाही जाणार. हा बोलले तर जाणार. ठीक सांगू का बरं, कार्ड नाही भेटला. काय नाही भेटला. मी बोललाय क्राफ्ट बनव, हॅपी टीचर्स डे. कार्ड बनवायचंय का. हॅपी टीचर्स डे. त्याचं नाव पण दिल ना, हॅपी टीचर्स डे मॅथ असं लिहायचंय का. हॅपी टीचर्स डे मॅथ बनवू आपण. हा अजून काय सांगितलं. इतकंच. नाही बॅग मध्ये गेले करू ना आपण. हा आज थोडं का उद्या थोडं. हा थोडं थोडं काढायचं आणि आता करून खाऊन घ्यायचं. कळलं का. अजून बोलला का ते लागली ना नको बोलली. हा बोलला ना हा बोल त्याचं नाही बोललं, नाही बोलायचं. ठीक आहे मम्मा. मी आता खाऊन नाही खाणार. आता मी खाऊन नाही खाणार. तुम्ही मला मारलं म्हणून हा ना, मी नाही खाणार आता. मग काय खाणार. कला पण नाही, फक्त भाजी चपाती. कोणाला बोलते रास. आता पटापट जेवण घेते, मला खूप आवरायचंय. बेडरूम मध्ये तो खूप पसारा पडलेला आहे, तर तो आवरायचा आहे थोडस. मम्मी बघायची मला काय तर इथं आद्विकचं आणि माझं जेवण झालं, दिशूने केलं होतं. तर मग मी आदूला पण खायला दिलं आणि मी पण खाऊन घेतलं आणि नंतर मला लगेच पसारा आवरायला घेतला. गणपती बाप्पा आहे म्हणून इतकं साड्या काढ, कपडे काढ, मुलांचे पण 2-2 ड्रेस होऊन जातात. खाली जातं मग आद्विक काय पार्किंगमध्ये जातं, मुलं खेळतात वगैरे खाली, मग मी चेंज करून देते त्याला. म्हणजे 2-2, 3-3 ड्रेस त्याचे होता. अक्षरशः इतक्या कपड्यांचा पसारा तुम्ही पाहणार तर म्हणजे 2 कालचेच कपडे ते एवढे वरती होते ना अक्षरशः. तर त्या कपड्यांचा पसारा आणि ते सर्व म्हटलं चला मी घड्या करून ठेवून देते. आणि मी तुम्हाला ना रेडीमेड ब्लाऊज मी जे आता माझ्याकडे नवीन आहेत ना, तर ते रेडीमेड ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करेल. तर खरंच खूप छान आहे ते रेडीमेड ब्लाऊज. तर ना पटकन मॅच करता येतात. कधी कधी ना आपल्याला बघा फंक्शन असतात तर ब्लाऊज शिवायला वेळ नसतो, तर त्यावेळेस असे तुम्ही ब्लाऊज घेऊ शकता आणि मस्त छान घालू शकता. तर असेच मी 3 माझ्याकडे ब्लाऊज आहेत, तर मी तुम्हाला ते दाखवेन. मी नाशिकला आता गेले ना तिकडनं आणले, तर ते कलेक्शन तुम्हाला मी नक्की लवकरच दाखवेन. तर मी बऱ्यापैकी आता नेसलेलेच होते साडींवरती, तुम्ही पाहिलं असेल माझ्या. आता मी तुम्हाला दाखवेल तेव्हा तुम्हाला समजेल कोणते ब्लाऊज घातले होते ते.
तर इथं सर्व मी ना जागी वस्तू ठेवून घेते आणि मला ना इतकं मला पसारा घरात असला ना मला अजिबात आवडत नाही आणि असंही असं अनफ्रेश वाटतं घरामध्ये, म्हणून म्हटलं चला आधी पसारा सर्व आवरून घेते कपड्यांचा. जिथल्या तिथं ठेवलं ना मग बरं पडतं. आणि पोरांचे एवढे कपडे असतात ना अक्षरशः ठेवायला जागा नाही आहे. तर ना इतकं म्हणजे कधी कोणते ठेवावे आणि कोणते नाही ठेवावे असं होतं कधी-कधी. तर असंच मला झालेलं आहे. आता मग मी पटकन हे सर्व ठेवून देते. ब्लँकेट सर्व वरती सकाळच्या वेळेस आता काही गडबड व्हायला लागली माझी पण. आता बाप्पाची आरती असते, परत देवपूजा असते, आद्विकची अंघोळ, त्याला नाश्ता, त्याचे टिफिन, त्याचं सर्व आवरावं लागतं. शाळेची तयारी, माझी तयारी असते. दिशूची तयारी असते, तिच्या टिफिन तयार केला की तिच्या वेण्या वगैरे घालून द्यायच्या, सर्व त्या गोष्टी राहतात माझ्या. 7पर्यंत तिचं होतं स्वयंपाक पाणी, तिचं होतं. नंतर मग 7 नंतर 7:30पर्यंत आद्विकचं. त्याच्यानंतर माझं मग आरती करून वगैरे असं निघते मी शाळेमध्ये. तर 8:10ला बरोबर पार्किंगमध्ये जावं लागतं आम्हाला. तर 8पर्यंतच या सर्व गोष्टी मला कराव्या लागतात पटापट. तर इथं सर्व मी आता आवरून घेते आणि बाप्पा घरात आहे तर म्हणून खूप छान वाटतं तसं. तर इतकं प्रसन्न वाटतं आणि इथं मस्त छान तुम्ही पाहू शकता लाईटिंग तर आम्ही दिवसभर ठेवतो, रात्री फक्त मध्ये थोडी 10, 10:30, 11ला बंद करून देत असतो. तर आद्विकचं चालले कार्टून बघायचं आणि त्याला म्हटलं वरती बस, थंड आहे. मी झाडझूड करून फरची पुसून आवरून घेते. तर तो बसला मस्त छान आणि त्याला खाऊ घातला ना मग तो त्याचा चांगला खेळतो. जर त्याला भूक लागली ना मग इरिटेट असं म्हणजे त्याला खूप चिडचिड होते आणि मुलांची चिडचिड तेव्हाच होते ज्यांना ना खाल्लेलं व्यवस्थित राहिलं ना पोटभर, मग ते नंतर अजिबात आपल्याला त्रास देत नाही. मुलांचं एकदा पोट भरलं ना चांगलं मग काही वाटत नाही. तर चला मी आता नंतर बोलते, तुमच्याशी एवढी कामं करून घेते. चला आली आणि आमची आरती झाली म्हणून मी काही शूट केलं नाही आरतीचं, पण तुम्हाला दाखवते. तर इतकं छान मस्त फूल आलं आहे ना, असं समईमध्ये जी दिव्याला फूल येतं ना ते छान मस्त फूल आलं ना ते चांगलं असतं. तर तुम्हाला दाखवते. सुद्धा आलेलं आहे इथे, एकदम छान आलं आहे आणि किती भारी 3 पाकळ्या आहेत याच्यामध्ये, डायरेक्ट 3 पाकळ्या तुम्ही पाहू शकता. 3 पाकळ्या आहेत त्याच्यात हे ना. तसंच इथे ह्या दिव्याला पण आलेले आहे. इकडून इकडून याला पण आलेलं इथं, याला पण फुल आलेलं आहे. पण हे इतकं छान आलंय ना, हे ना हे खूप भारी आलेले आहे. बाप्पा किती छान आलेलं आहे. तर चला मंडळी, मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.